शौर्य श्रुती भाग 58. प्रसाद फ्रेश होऊन बाहेर आला. आई चहा देशील का? डोकं खूप दुखतंय माझं. अरे तू कधी आलास? हातातल्या नॅपकिनला हात पुसत त्या बाहेर येत म्हणाल्या. आत्ताच आलोय. मग मला कसं नाही कळलं? आई, घराची एक किल्ली आहे माझ्याकडे. अरे हो, विसरलेच. असंच होतं बघ, वय झालंय आता माझं. काही लक्षात राहत नाही. आता पुढे. इतक्यात प्रिया चहा घेऊन बाहेर आली. प्रसादने तिच्याकडे पाहिलं देखील नाही. आई, मी तुला चहा सांगितला होता. अरे राजा, आत्ता आली आहे ना ती? कशाला? दिवस हवाय ना, त्याचे पेपर्स घेऊन आली आहे का? मिस्टर सरंजामे, द्या. तुम्हाला फार घाई झाली आहे ना, चहा प्यायच्या आधी सह्या करून देतो, म्हणजे मी निवांतपणे चहा पिऊ शकतो. जावई, ऐकून घ्या. चूक झाली आमच्या लेकीकडून, प्रियाची आई हात जोडत म्हणाली. आई, तुम्ही का हात जोडताय? प्रसादला त्यांनी असं हात जोडल्याने ओसळल्यासारखं झालं होतं. नाही म्हटलं तरी त्या वयाने मोठ्या होत्या. झाली गेली चूक पदरात घ्या. आता तुमच्या बाळाची ती आई होणार आहे. तसा प्रसादने चहाचा कप खाली ठेवला. काय म्हणालात? ते म्हणजे तुमचा अंकुर रुजलाय तिच्या पोटात. माझाच कशावरून आहे? प्रसाद, प्रिया जोरात ओरडली. ओरडू नकोस, मलाही ओरडता येतं. अहो जावई, काय बोलताय तुम्ही? प्रियाचे वडील आता त्याच्याजवळ येऊन उभे राहत म्हणाले. मिस्टर सरांजामे, तुमची मुलगी काय जॉब करते ते तुम्हाला चांगलंच माहीत आहे. अहो, त्याचा आणि ह्या सगळ्याचा काय संबंध? संबंध कसा नाही? तुमची मुलगी नर्स आहे बरोबर? तिला नाईट ड्युटीसुद्धा असते, मग शक्यता नाकारता येत नाही. प्रसाद, काय बोलतोयस तू? तुझ्या जिभेला काही हाड? प्रिया पुन्हा ओरडत बोलली. ओरडू नकोस, मागाशीच सांगितलंय. हे माझं घर आहे, इथे माझा हुकूम चालतो. तू सरळ सरळ माझ्या चरित्रावर बोट उचलत आहेस. ओ, आणि तू काय करत होतीस? ते मी काय ते मी? लाज नाही वाटत माझ्या चरित्रावर बोट उचललंस ते उचललंस? श्रुतीच्याही नात्यातला फरक कळतो तुला? मी तुझ्या चरित्रावर बोट उचललं तर तुला इतका त्रास होतोय? विचार कर, श्रुतीची काय अवस्था झाली असेल. माझा विचार तू कधीच करत नाहीस. तसा मी असलो काय नसलो काय, तुला काय फरक पडणार आहे? प्रियाचा आता चेहरा पडला होता. सांग ना, गप्प का बसलीस? रात्रभर हॉस्पिटलमध्ये असतेस, किती लोकांशी? प्रसाद, नाही, असं काही नाही आहे. प्रिया आता हमसून हमसून रडायला लागली. काय आहे काय नाही ते मी शोधून काढीनच. विसरू नकोस, मी पोलीस ऑफिसर आहे. आई, जेवायला मिळणार आहे का? की आज पण मी उपाशी झोपायचंय? प्रसाद, अरे काय बोलतोयस तू? प्रसादची आई मध्ये पडत म्हणाली. आई प्लीज, तू ह्या सगळ्यामध्ये पडू नकोस, आणि अशा नको त्या लोकांमुळे स्वतःला त्रास करून घेऊ नकोस. माझं सोड, कालपासून उपाशी आहेस तू. विचारलं हिने तुला एका अक्षराने तरी? सून आहे ना ती ह्या घरची. तिला डिवोर्स हवाय. तिला ह्या नात्यातून मुक्तता हवी आहे. ज्या नात्यात विश्वास नाही ते नातं कधीच टिकत नाही. इतक्यात प्रसादचा फोन वाजू लागला. प्रसादने लगेच फोन रिसीव्ह केला. पोलीस स्टेशनमधून फोन येत होता. हॅलो, बोला इन्स्पेक्टर जाधव. सर, ते काल मॅडमने जे डॉक्टर आरोपी पकडले आहेत त्यातल्या त्या लेडीजच्या पालकांनी कोर्टाची ऑर्डर आणली आहे. काय ऑर्डर आहे? ते सर, त्या दोघींना जामीन मिळाला आहे. तुम्ही श्रुती मॅडमशी बोललात? नाही सर. ओके, मी मॅडमशी बोलतो आणि मग काय ते कळवतो. प्रसादने फोन कट करून श्रुतीला फोन लावला. श्रुती शौर्याच्या मिठीत बसून मूव्ही पाहत होती. श्रुती, फोन वाजतोय. कोण आहे आता? श्रुती वैतागत म्हणाली. तिला आता कोणाचा डिस्टर्ब नको होता. हा वेळ शौर्यासोबत तिला एन्जॉय करायचा होता. उद्या तो पुन्हा कॉलेजला जाणार होता. श्रुती, प्रसादचा फोन आहे. त्याने ब्लूटूथ तिच्या कानात अडकवले आणि फोन रिसीव्ह केला. हॅलो, बोल ढेकण्या. व्हॉट? काय म्हणालीस? ढेकण्या म्हणाली. सारखा रक्त पित असतोस माझं. मी ढेकण्या तर तू जखीन. नुसती अशी नजरेने सगळ्यांचं रक्त पित असतेस. हां, लवकर कळलं तुला. बोल, फोन कशाला केलास? त्या मुलींचा जामीन मंजूर झाला आहे. स्टे आण मग त्याच्यावर. मला वाटतं श्रुती, त्या मुलींना माफीचा साक्षीदार बनवून जामीन द्यावा. नाही असं केलं तर बाकीचे पण सुटतील, आणि एकदा का हे लोक बाहेर गेले तर पुन्हा हाती सापडणार नाहीत. अगं पण आपण त्यांना सांगू ना, त्यांना हे शहर सोडता येणार नाही. आणि तुला वाटते ऐकतील ते? त्या मुली खूप हळव्या आहेत. टेन्शनने काही करून बसतील. त्या मुख्य साक्षीदार आहेत. ती पोरं अजून ते गुन्हेगार कसे नाहीत हेच सांगताहेत. अगं पण समोर कबुली जबाब दिलाय त्यांनी. जबाब नंतर फिरवता सुद्धा येतो. तू काळ्या कोटला फोन लाव. थांब, कॉन्फरन्स कॉल लावतो. ह्या काळ्या कोटच्या फोन उचलत नाहीये. मग त्याच्या परीला फोन लाव. कोण परी? परिणिती रे. कोणी पोलीस ऑफिसर केला तुला? श्रुती यार, चल फोन लाव. मी मूवी अर्धवट ठेवलाय. बरं बाई, लावतो. प्रसादने परिणितीला फोन लावला. 2-3 रिंगनंतर तिने फोन रिसीव्ह केला. हॅलो सर, परिणिती आळस देत म्हणाली. परिणिती, देशमान याला फाईल दिली होतीस ना? कुठे आहे तो? फोन उचलत नाहीये. सर, ते गाडी चालवत असतील. ओ, ते वरून ते. प्रसाद, प्रगती झाली. श्रुती, तू काय बोलतेस? मॅडम, तुम्ही पण आहात कॉलवर? जय हिंद मॅडम. मग ब्लॅक कॉफी कुठे आहे? मॅडम, कुठली ब्लॅक कॉफी? ग्रीनरी कॅफेमध्ये काही वेळापूर्वी कोणीतरी ब्लॅक कॉफी ऑर्डर केली होती. एकूण परिणितीचा गोंधळ उडाला होता. मग मॅडम, तुम्हाला कसं माहिती? हमारे जासूस चारों तरफ फैले हुए है, श्रुती हसत म्हणाली.
परिणिती ती बॉस आहे आपली. परिणिती काळा कोटला फोन लाव आणि लगेच पोलीस स्टेशनला पोहोचायला सांग आणि मला कॉल कर. ओके मॅडम म्हणत परिणितीने फोन कट केला. श्रुती किती त्रास देतेस ग तिला. मज्जा येते तिची खेचायला. पण खरं सांग तुला कसं माहिती ती आणि रेश्माने म्हणजे दोघांचं काही. सांगितलं ना हमारे जासूस चारों तरफ फैले हुए है. बरं सोड काकूने आज जेवायला काय बनवले. काकूच्या हातचं खायची इच्छा झाली आहे. आई जेवायला काय बनवले श्रुती विचारते. अरे साधंच आहे म्हणजे हे लोक पण आलेत ना दाल खिचडी केली आहे. श्रुती दाल खिचडी. वाव माझी फेवरेट. थांब घेऊन येतो तुझ्यासाठी. आता नको मला भूक नाही आहे. पुन्हा काकू करतील तेव्हा घेऊन ये. बरं प्रिया आली की नाही. इतकंच तो बोलला. शांतपणे घे सगळं. मी पाहते पोलीस स्टेशनचं. ओके बाय म्हणत श्रुतीने फोन कट केला. आई चल जेवायला घे मला भूक लागली आणि झोप पण आली आहे. प्रसाद अरे तिच्याशी बोल ना काहीतरी. तू जेवायला देणार आहेस की नाही. विणबाई आधी जावयांना जेवायला वाढा नंतर बोलू आपण. सासूबाई तिला इथे राहायचं नसेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता. जावई हवं तर हे शेवटचं माफ करा. संसार तुमच्या दोघांचा आहे. रबर ताणला की तुटतो. तसंच नात्यांचंही आहे. ही समज तुमच्या लेकीला दिली तर बरं होईल. वाद घालण्याव्यतिरिक्त ती दुसरं काहीच करत नाही. आता नाही घालायची हे एवढं शेवटचं. मुलीची जात आहे आयुष्यभर घरी नाही ना ठेवू शकत. ठीक आहे समज दे तिला तशी. आई सगळ्यांना घे जेवायला. प्रसादच्या आईने पदर डोळ्याला लावला आणि हो म्हणत लगेच आत किचनमध्ये गेला. त्यांच्या मागोमाग प्रियाची आईही गेली. सगळे जेवायला बसले पण शांतता होती. प्रसाद भरभर जेवला आणि फोन घेऊन त्याच्या रूममध्ये निघून गेला. प्रियाच्या मात्र घशाखाली घास उतरत नव्हता. आता तिच्या चरित्रावर प्रसादने बोट उचललं होतं. त्याला कसं समजावून सांगावं ह्याचं कोडं तिच्या मनाला पडलं होतं. जेवून प्रियाचे आईवडील प्रियाची समजूत घालून निघून गेले. पण प्रिया तिचं आता डोकं काम करेनासं झालं होतं. तिचा डाव तिच्यावरच उलटला होता. ती रात्री अपरात्री कामावरून घरीही यायची. पण ह्या अशा गोष्टी त्याचं बोलणं आठवून तिचं काळीत चिरत होतं. हेच तर मी केलं. मीही सहज प्रसाद आणि श्रुतीवर आरोप केले आणि त्यासाठी रागाच्या भरात प्रसाद आणि श्रुतीने तिच्या गालावर नक्षीकामही केलं होतं. पण ती हे नाही करू शकली कारण आता गोष्टी तिच्यावर आल्या होत्या. तिच्या चरित्रावर बोटं उचललं गेलं होतं. बराच वेळ ती डायनिंग टेबलजवळ बसून होती. वहिनी ए वहिनी अगं किती वेळ अशी विचार करत बसणार आहेस. सकाळी उठायचं आहे ना लवकर हॉस्पिटलला जायला. निधी मी खरंच चुकले गं. मी प्रसादला समजून घ्यायला हवं होतं. पण त्याला श्रुतीसोबत पाहिलं ना की मला काय होतं ना हे माझं मलाच कळत नाही गं. मी मुद्दाम नाही करत गं. नवरा आहे तो माझा. कुठली बाई असं स्वतःच्या नवऱ्याला दुसऱ्या बाईच्या मिठीत पाहू शकते. तूच सांग. वहिनी कदाचित तू निगेटिव्ह विचार करतेस म्हणून तुला असं वाटते. त्यांची फ्रेंडशिप प्युअर आहे. ह्या दृष्टीने जेव्हा तू पाहशील ना तेव्हा तुला त्यांच्या नात्याचा खरा अर्थ कळेल. खरं सांगू दादा आणि श्रुतीसारखी निस्वार्थ मैत्री निभावणं कोणालाही जमणार नाही. नको फार विचार करूस. तुला आणि बाळाला आरामाची गरज आहे. बाळ आता तिचा हात पोटावरून फिरला. वहिनी तू सुद्धा प्युअर आहेस. तुझं दादासोबतचं रिलेशन प्युअर आहे. लवकर मी आत्या होणार आहे. कसलं भारी वाटते म्हणून सांगू. इवलं इवलंसं बाळ आपल्या घरी येणार आहे. मला आत्तू म्हणणार. मी खूप खुश आहे तुमच्या दोघांसाठी. पण तो खुश नाही आहे ना. त्याला असं वाटतंय. बोलताना आता तिला रडू कोसळले आणि निधीच्या कमरेभोवती विळखा घालून प्रिया रडू लागली. प्रिया ए बाळा रडू नकोस ना. आई म्हणत ती उठून प्रसादच्या आईला बिलगली. आई मी खरंच नाही हो तशी. मला माहीत आहे गं. तू जसे त्याच्यावर आरोप केलेस तसेच त्यानेही केलेत. तुला फक्त समज देण्यासाठी तो बोलला असेल. प्रेम करतोय गं तुझ्यावर. लहानपणापासून खूप दुःखाची ओझी उचलली आहेत त्याने. आता थोडं सुख पदरी पडावं एवढीच अपेक्षा आहे गं त्याची. आतापर्यंत त्याने तुझ्यावर कधी आवाज तरी चढवला होता का. आणि श्रुतीसोबतचं त्याचं नातं खरं आहे गं. ती ही पोर चांगली आहे. जर तिला प्रसाद आवडत असता तर तिने त्याच्याशीच लग्न केलं असतं आणि तिच्या घरच्यांनीही आढेवेढे घेतले नसते. पण प्रसादने सगळं सांगितलंय ना तुला. तरीही मग का तू अशी खोटे-नाटे आरोप करून स्वतःचा संसार उद्ध्वस्त करतेस. खूप जीव आहे गं त्याचा तुझ्यावर. पण असल्या गोष्टी नाहीत सहन होत त्याला. जीव गेला तरी श्रुतीसोबतचं त्याचं मैत्रीचं नातं तुटणार नाही. एकमेकांना समजून घेऊन संसार करा. झोप आता आणि जरा 2 दिवस सुट्टी टाकून आराम कर. चेहरा बघ कसा उतरलाय. हो म्हणत प्रिया डोळे पुसत तिच्या रूममध्ये गेली. पण प्रसाद बेडवर नव्हता. तिने आजूबाजूला पाहिलं तर तो खाली अंथरूण टाकून झोपला होता. ती आता गुपचूप बेडवर जाऊन पडून राहिली. 2-3 दिवस असेच गेले. श्रुती घरात वैतागून जात होती. त्यात आजूबाजूला बोलावं असं कोणीच नाही. येऊन जाऊन घरात आप्पासाहेब, अक्कासाहेब आणि कावेरीबाई असायच्या. कावेरीबाई ही दुपारच्या वेळेत घरी नसायच्या. मैत्रिणीसोबत शॉपिंग किंवा कुठे फिरणं, गप्पा मारणं असं काहीसं त्यांचं चालू होतं. शिंदे सरांनीही तिने आता स्ट्रिक्टली आराम करावा म्हणून तिला पोलीस स्टेशनला यायला बंदी केली होती आणि डॉक्टरांच्या टोळक्याची केसही तिच्याकडून काढून घेतली होती. जेणेकरून ती स्वतः घरी बसेल आणि आराम करेल. बेचैन आत्मा आहेस शिंदे सर कायम तिला हेच म्हणायचे.
पण तीही श्रुती होती. खरंच बेचैन आत्मा होती. शांत एका जागेवर बसेल तर ती श्रुती कसली. दुपारी हळूहळू श्रुती जिना उतरून खाली आली. रमाई, रमाई, डायनिंग टेबलजवळ बसत श्रुती तिला जोरजोरात हाका मारू लागली. रमाई ही लगेच केसांचा आंबाडा बांधत बाहेर आली. काय जी, हाक मारली? हो, मला एक अद्रकवाली चहा. ताईसाहेब, ते साहेबांनी सारखा चहा देऊ नका सांगितलंय. मग काय द्यायला सांगितलंय? ते फ्रूट ज्यूस. श्रुतीने तोंड वेडंवाकडं केलं. गुपचूप जा आणि चहा घेऊन ये. आणि साहेबांना सांगितलंस तर याद राख. बरं, नाही सांगत. ती निघाली होती की श्रुतीची नजर तिच्या कमरेवर हलणाऱ्या चावीकडे गेली आणि तिच्या चेहऱ्यावर हसू फुटले. रमाई चहा घेऊन बाहेर आली. हे घ्या ताईसाहेब, अजून काही पाहिजे का? दुपारच्या 3 वाजता श्रुतीने रमाईला चहा करायला सांगितला होता. त्यामुळे तिची झोपमोड झाली होती. म्हणून ती किंचित वैतागल्यासारखी श्रुतीला वाटली. रमाई, हे बघितलंस का? श्रुतीने मोबाईलमध्ये काहीतरी बघत तिला म्हणाली. काय जी, इतक्या लांब उभं राहून दिसणार आहे का? नाही म्हणत रमाई तिच्याजवळ येऊन उभी राहिली. हे काय आहे जी? म्हणजे? अगं, ते लहान बाळांचे फोटो आहेत. छान आहेत ना? हो, पण मला का दाखवताय? जाऊ दे, तुला नाही कळायचं म्हणत श्रुतीने तिच्यासमोरून मोबाईल काढून घेतला. किती क्यूट बाळ आहेत म्हणत श्रुतीने मोबाईलवर ओठ टेकवले. घरात बसून ताईसाहेब पण बाकीच्या बायकांसारख्या वागतात म्हणत रमाईने एक सुस्कारा सोडला आणि ती पुन्हा किचनमध्ये जाऊन झोपली. रमाई जाता श्रुतीने डाव्या हाताची मूठ ओपन केली. त्यात चावी होती. रमाई मोबाईलमध्ये बघेपर्यंत श्रुतीने तिच्या कमरेला लावलेली चावी काढून घेतली होती. तिने एक नजर त्या बंद रूमकडे टाकली आणि हसली. भरभर चहा पिऊन ती पुन्हा वर तिच्या रूममध्ये गेली आणि तिने पक्याला फोन लावला. हॅलो भाई, आज कसा काय फोन केलास? काही नाही पक्या, तुझी खूप आठवण येत होती अरे. मग भाई, मला का धडधडते? आठवण येते ऐकून पक्याचा जीव घाबरागुबरा झाला. पक्या, काय करतोयस? भाई, काही नाही. पक्या, जाड्या ढोल्या सिगारेट फुकतोयस ना? नाही बाई. हिला कुठून आणि कसं कळलं? पक्या मनातल्या मनात बडबडला आणि हातातली सिगारेट खाली टाकून त्याने ती लगेच पायाने विझवली. लवकर घरी ये. भाई, तू इथे आलीस आणि मला कसं माहीत नाही? पक्या, गाढवा, मी माझ्या घरी म्हणजे सासरी आहे आणि जर आता तिथे असते तर तुझी काय अवस्था झाली असती ते तुला चांगलंच माहीत आहे. तेव्हा मुकाट इथे ये आणि घरात येऊ नकोस. कोणाला न दिसता माझ्या रूमच्या बाल्कनीजवळ ये. भाई, पण तो वॉचमन असेल ना तिथे? मग त्याला कळणार नाही का? आणि न दिसायला मी थोडीच मिस्टर इंडिया आहे. हा हा, झाला जोक मारून? मग आता मिस्टर इंडिया बन, नाहीतर अजून गुपचूप ये. नाहीतर येतो भाई. कपाळावरचा घाम पुसत पक्याने फोन कट केला. एकदा स्वतःच्या अस्तव्यस्त वाढलेल्या शरीराकडे पाहिलं आणि आवंढा गेला. नाही गेलो तर आजच्या आज मर्डर करेल भाई माझा. मग तर मी कायमचा मिस्टर इंडिया होईन. नको नको, चल पक्या, आज तुला मिस्टर इंडिया बनायचं आहे. पण पण पक्या, मूर्खा, काय काम आहे ते तर विचारलंच नाही आणि विचारूही शकत नाही. नाईलाजाने पक्याने त्याच्या बाईकला स्टार्टर मारला आणि काही वेळातच तो श्रुतीच्या घराजवळ आला. इतकं मोठं धूळ घेऊन कसा मिस्टर इंडिया होऊ? त्यापेक्षा असाच वॉचमन समोरून आत जातो. नको, भाईला कळलं तर बिन पाण्याची हजामत करेल. एक सुस्कारा सोडून त्याने श्रुतीला फोन केला. हॅलो भाई, ते मी आलोय, पण आता बंगल्यात नाही येऊ शकत. म्हणजे वॉचमन तिथेच बसला आहे. पक्या, भिंतीवरून ओळी मारून ये. पक्याने स्वतःच्या शरीराकडे पुन्हा पाहिलं. भाई प्लीज, नाही जमणार. रेडा सांड नुसता खाऊन खाऊन माजलाय. माझ्या बाल्कनीच्या समोरच्या बाजूला भिंतीजवळ उभा राहा. बोलून तिने फोन कट केला. ओके भाई. पण तोपर्यंत फोन कट झाला होता. पक्या आता तिच्या बाल्कनीच्या समोर बंगल्याच्या कंपाऊंडच्या बाहेर उभा राहिला. तिथून त्याला श्रुती व्यवस्थित दिसत होती. श्रुतीने तिचा उजवा हात सोडवला आणि एक मोठा पेपरचा गोळा करून पक्याच्या दिशेने फेकला. तो जाऊन बरोबर पक्याच्या हातात जाण्याऐवजी त्याच्या डोक्यात पडला. श्रुतीच्या हातातून हलकीशी कळ आली. आई ग म्हणत तिकडे पक्याही कळवळला. पक्याने हातातला पेपरचा गोळा बघितला. हा पेपरचा गोळा आहे की ठोकळा? एवढ्यासाठी बहिणी इथे बोलावलं होतं? तो डोक्याला जिथे लागलं होतं तिथे चोळत स्वतःशी बडबडला. इतक्यात पक्याचा फोन वाजू लागला. श्रुतीचा फोन येत होता. हा भाई, ह्या गोळ्याचं काय करायचं आहे? तो हातातल्या गोळ्याकडे बघत म्हणाला. त्या गोळ्यासारखा तुझा पण गोळा करेन आणि तोफीत कोंबून फोडेन. पण भाई, मी काय केले? मूर्खा, तो कागदाचा गोळा ओपन कर. ओके भाई म्हणत तिने सेलो टेपने बंद केलेला तो कागदाचा गोळा त्याने ओपन केला. त्यात एक साबण होता. भाई, ह्यात तर साबण आहे. माहीत आहे मला. तो आपल्या नाक्यावर चावी बनवणारा बसतो ना, त्याच्याकडे जायचं आणि ह्या साबणावर जो चावीचा छाप आहे तशीच सेम चावी बनवून आणायची. पण भाई, ही कसली चावी आहे? खजिन्याची आहे. भाई, कुठे आहे खजिना? तुझ्या डोक्यात, माझ्या डोक्यात. खजिना माझ्या डोक्यात आहे आणि मला माहीत नाही? पक्या, थांब, तिथेच थांब. आज बिना हातोड्याचं ते खुळखुळ झालेलं तुझं डोकं फोडते. भाई, पण मी काय बोललो? तूच तर म्हणाली माझ्या डोक्यात खजिना आहे. मूर्खा, जा आणि चावी बनवून आण. अर्जंट आहे.
लागतील तेवढे पैसे दे आणि कोणाला काही सांगू नकोस. तुझ्या अकाउंटला 1000 रुपये पाठवले आहेत. एका चावीसाठी 1000 रुपये म्हणजे खजिना खूपच जास्त असणार. पक्या गेलो भाई मी म्हणत पक्याने फोन कट केला आणि गाडीला स्टार्टर मारून तो निघून पण गेला. एक एक नमुने माझ्या राशीला आहेत. सरफडे श्रुती पुन्हा डाव्या हाताने तिचा उजवा हात बांधू लागली. काही वेळातच पक्या तो राहत असलेल्या गल्लीतल्या नाक्यावर पोहोचला आणि चावी बनवणाऱ्याकडे गेला. त्याने चावी बनवणाऱ्याकडे चावी दिली. अशीच सेम दुसरी चावी बनवून पाहिजे. चावी बनवणाऱ्याने पक्याकडे पाहिलं. काय बघतोस? तुझ्या घराच्या टाळ्याची चावी नाही बनवायला सांगितली तुला. माझ्या घरच्या टाळ्याची एक चावी हरवली आहे. मायने दुसरी बनवून आणायला सांगितली म्हणून आलोय. जमत असेल तर दे बनवून, नाहीतर दुसरीकडे जातो. बनवतो, तो तोंड वाकडं करत पक्याकडे बघत म्हणाला. पण अर्जंट आहे. अर्जंट आहेत तर 200 घेईन. साल्या लुटतोस काय? आपला भाई पोलीस ऑफिसर आहे. एक कॉल केला ना तर. श्रुतीचा मोबाईलमधला फोटो दाखवत पक्या त्याला म्हणाला. 150 घेईन मग. 100 देईन. पक्याही अडून बोलत होता. ठीक आहे म्हणत त्याने 1 तासभरात पक्याला ये म्हणून सांगितलं. ठीक आहे म्हणत पक्याही आष्ट्याच्या पावभाजीच्या ठेल्यावर गेला. साधारण 5च्या दरम्यान पक्याने श्रुतीला फोन केला. बोल पक्या. काम झालं बाई. कोणाला काही कळलं नाही ना? नाही बाई. तो चावी बनवणारा खोदून खोदून विचारत होता. पण मी त्याला खोटंच सांगितलं. बरं आता ये लवकर, मला ती चावी हवी आहे. पण भाई मग ह्या साबणाचं काय करू? अंघोळ केली नाहीस ना आज? ती कर. आईला बाईला कसं कळतं सगळं? ओके भाई मी येतोय. काही वेळातच पक्या चावी घेऊन श्रुतीच्या बंगल्याजवळ आला. पण आता चावी द्यायची कशी हा मोठा प्रश्न होता. त्याने श्रुतीला फोन केला. भाई ते मी चावी घेऊन आलोय. ओके मी पुन्हा फोन करते, तोपर्यंत तिथेच उभा राहा. ओके भाई म्हणत त्याने फोन कट केला. श्रुती पुन्हा खाली आली. एव्हाना कावेरीबाई घरी परतल्या होत्या. काय गं, स्वस्त बसवत नाही ना तुला एका जागेवर? आता रजेवर पण आहेस तरीही 10 वेळा वर खाली करतेस. काय करू मॉम, मला ना एका जागेवर बसून बसून कंटाळा आलाय. थोडं गार्डनमध्ये राऊंड मारते म्हणजे फ्रेश वाटेल. ठीक आहे. कावेरीबाई इतकंच बोलल्या आणि त्यांनी किचनकडे आपला मोर्चा वळवला. श्रुती लगेच गार्डनमध्ये गेली. हळूहळू पावलं टाकत ती तिच्या रूमच्या बाल्कनीजवळ गेली आणि तिने पक्याला फोन लावला. हा बाई. पक्या तू माझ्या रूमच्या बाल्कनीजवळ आहेस ना? हो भाई इथेच आहे. मी जसं मगाशी कागदात गुंडाळून साबण फेकला होता तशीच तू कागदात गुंडाळून चावी फेक. पण भाई माझ्याकडे कागद नाही आहे. मूर्खा, रस्त्यात बघ कुठे पडलेला दिसतोय का ते? हा भाई तो मगाशी टाकलेला कागद आहे. मग त्यात चावी गुंडाळून ती आत टाक. ओके म्हणत आता पक्याने तिने सांगितल्याप्रमाणे चावी त्या कागदात गुंडाळली आणि त्याचा गोळा बनवून आतल्या बाजूला फेकला आणि श्रुतीच्या फोनची वाट पाहू लागला. इतक्यात रमाई बाहेर आली. श्रुतीने तिला पाहिलं आणि त्या कागदाच्या बोळ्यावर पाय ठेवून उभी राहिली. ताईसाहेब, ओ ताईसाहेब. काय झालं रमाई? ते थोरल्या बाईसाहेब बोलवत आहेत. हो आलेच अगं. श्रुती पोटाला हात लावून थोडीशी झुकत म्हणाली. तिला बोलावून रमाई आत घरात गेली. पण आता श्रुतीची पंचायत झाली होती. पोटामुळे तिला खाली वाकायला त्रास होत होता. कशीबशी श्रुती गुडघ्यावर खाली बसली आणि तिने तो कागदाचा गोळा ओपन केला. त्यातली चावी काढली. मोबाईलच्या कवरमध्ये ती लपवली. पण आता तिची उठायची ही पंचायत झाली होती. तिने पक्याला फोन केला आणि चावी मिळाल्याचं सांगितलं. ओके म्हणून आता पक्याही कोणी बघायच्या आत तिथून निघून गेला. श्रुती अजून कशी आत आली नाही ते पाहायला कावेरीबाईंनी पुन्हा रमाईला बाहेर पाठवलं. तर श्रुती तिला गुडघ्यावर बसलेली दिसली. काय झालं ताईसाहेब म्हणत रमाई लगेच धावत श्रुतीजवळ आली. काही नाही गं, पोटातून हलकी कळ आली. श्रुती थोडीशी कळवळत म्हणाली. बरं बरं मी मदत करते, उठा तुम्ही म्हणत रमाईने तिला उठायला मदत केली. तेवढ्या वेळात श्रुतीने चलाकीने रमाईच्या कमरेला पुन्हा जुनी चावी खोचली. रमाईला कमरेभोवती काहीतरी चावल्यासारखं वाटलं म्हणून तिने श्रुतीला उभं करून कमरेजवळ पाहिलं. तिने जिथे चावी खोचली होती तिथे थोडंसं लालसर झालं होतं. थँक्स रमाई, ती पोटावरून हलकेच हात फिरवत म्हणाली. जाऊया का आपण घरात? श्रुती तिला म्हणाली. हो. रमाईला पण वाटलं काहीतरी चावलं असेल म्हणून तिनेही आता श्रुतीचा हात धरला आणि दोघी हळूहळू चालत घरात आल्या. आज तर तिला त्या रूममध्ये जाणं शक्य नव्हतं. तिला आता उद्याच्या दिवसाची वाट पाहावी लागणार होती. विचार करतच ती रमाईच्या मागे हळूहळू घरात आली. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.